आपण पाहत आहात बहुजन इंडिया टोडे। रस्त्यांसाठी प्रियाताईंची जीवाची बाजी। जवळा खुर्द येथे महिलांचे आमरण उपोषण। प्रशासनाच्या उदासीनतेविरोधात संताप। 4 प्रमुख रस्त्यांची दुरवस्था। 2 दिवसात निर्णय न घेतल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा। जवळा बुद्रुक व जवळा खुर्द परिसरातील 4ही प्रमुख दळणवळणाच्या रस्त्यांची दयनीय अवस्था आणि प्रशासनाच्या दीर्घकाळच्या दुर्लक्षामुळे अखेर गावातील महिलांनी आमरण उपोषणाचा मार्ग स्वीकारला आहे। माहेर स्वयंसहायता समूहाच्या अध्यक्षा प्रिया योगेश गोंडचवर यांनी दिनांक 4 मार्च रोजी सकाळी 10 वाजता ग्रामपंचायत कार्यालयासमोर अन्नत्याग करून आमरण उपोषणाला सुरुवात केली। उपोषणाचा आज दुसरा दिवस सुरू असून अद्यापपर्यंत कोणत्याही लोकप्रतिनिधींनी किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी उपोषणस्थळी भेट दिलेली नसल्याचा आरोप उपोषणकर्त्यांनी केला आहे। गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या रस्त्यांच्या खडीकरण व डांबरीकरणाच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी अनेकदा प्रशासनाला निवेदने दिली आहेत। विशेषतः 16 फेब्रुवारी 2026 रोजी मुख्य कार्यकारी अभियंता जिल्हा परिषद अमरावती यांच्या कार्यालयात लेखी निवेदन देऊन 15 दिवसांत निधी उपलब्ध करून कामास सुरुवात करण्याची मागणी करण्यात आली होती। मात्र आजपर्यंत कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्याने गावकऱ्यांचा संताप उफाळून आला आहे। उपोषणकर्त्यांच्या मते जवळा खुर्द ते वडनेर 4 किलोमीटर, जवळा खुर्द ते कसबी गव्हाण 2 किलोमीटर, जवळा खुर्द ते इसापूर 2 किलोमीटर आणि जवळा बुद्रुक ते कापूस तळणी 3 किलोमीटर या 4ही रस्त्यांची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे। पावसाळ्यात चिखल आणि उन्हाळ्यात धुळीचे साम्राज्य, त्यातच सर्वत्र खड्डे आणि उकळलेली गिट्टी यामुळे नागरिकांना रोजच्या प्रवासात प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे। रुग्णवाहिका, शालेय विद्यार्थी, शेतकरी, गरोदर माता तसेच व्यापाऱ्यांना या रस्त्यांमुळे मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे। रस्त्यांच्या या दुर्दशेमुळे त्रस्त झालेल्या ग्रामस्थांच्या वतीने सामाजिक कार्यकर्ती प्रिया योगेश गोंडचवर उपोषणाला बसले आहेत। उपोषणस्थळी पत्रकारांशी बोलताना त्या म्हणाल्या, 2024 पासून आम्ही सातत्याने निवेदने देत आहोत, मात्र रस्त्यांच्या कामासाठी निधी मंजूर होण्याबाबत कोणतीही ठोस माहिती मिळालेली नाही। आमच्या मागण्या पूर्णपणे रास्त आहेत। प्रशासनाने लेखी आश्वासन दिल्याशिवाय उपोषण मागे घेतले जाणार नाही। दरम्यान या आंदोलनाला गावातील महिला बचत गटांच्या सदस्यांचा मोठा पाठिंबा मिळत असून ग्रामस्थही मोठ्या संख्येने उपोषणस्थळी उपस्थित राहत आहेत। 2 दिवसात प्रशासनाने रस्त्यांबाबत ठोस निर्णय न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा पूजा प्रमोद काळबांडे, योगिता प्रवीण भगत, अंजू नंदगोपाल मातकर, वैशाली दिनेश मातकर, रेखा सतीश धोटे, शीला ज्ञानेश्वर बोंद्रे, शीतल सुनील सदार, योगिता अमोल मैदनकर, अर्चना रवींद्र पुंडकर, सविता नंदकिशोर सेवाने, संगीता भास्कर गोंडचवर, मोहन देवरावजी मतकर, उमेश हरिचंद्र इंगळे, प्रवीण पुंडलिक भगत, सतीश रामराव दोंदे, दिलीप कळांबाजी बर्डे, अविनाश इंगळे, मोहन इंगळे सह महिला व नागरिकांनी दिला आहे। या ठिकाणी प्रियाताई गोंडचोर ह्या उपोषणाला बसलेल्या आहेत। ते कशासाठी बसले नेमकं कारण जे आहे की जवळा ते वडनेर भुजंग, जवळा ते कापूस तळणी आणि जवळा ते इसापूर शामपूर आणि जवळा ते कसबे गव्हाण हा रस्ता अत्यंत खराब झालेला आहे। या रस्त्याची दशा अत्यंत दयनीय झालेली आहे आणि त्या दृष्टीने त्या ठिकाणी बसलेला आहे आणि त्यांच्यासाठी संपूर्ण गावकऱ्यांचा पूर्ण त्यांचा पाठिंबा आहे। बचत गटाच्या संपूर्ण महिला आहेत आणि संपूर्ण युवक आणि संपूर्ण महिला त्यांच्या पाठीशी उभ्या आहेत। त्यांच्याकडून जाणून घेऊया की त्यांचं म्हणणं काय आहे नेमकं। आपण जो काही उपोषणाला मार्ग निवडला हा कसा काय निवडला? अनेक वेळा आम्ही 3 वर्षापासून निवेदने दिले, त्यांना स्मरणपत्रही दिले, तरी त्यांनी काही आमच्या याला एक पत्रही नाही दिलं। एका म्हणजे जे निवेदन दिले सगळ्या महिलांनी मिळून आम्ही पालकमंत्री साहेब, आमदार साहेब, खासदार साहेबांना, बांधकाम विभागात, कलेक्टर मॅडमला सगळींकडे पत्र दिले, पत्रव्यवहार केले, पण त्यांनी आम्हाला एकही पत्राचं उत्तर दिलं नाही। आमचा रोड 3 वर्षापासूनही त्यांनी एकाही म्हणजे हा रोड करायला लागते त्यांनी सांगितलंच नाही, कधी पुढे ते जिल्हा परिषदांनी समोर पाठवलंच नाही, त्यामुळे त्याला निधी उपलब्ध नाही झाला। आज आम्हाला महिलांना हे खूप मोठं पाऊल घ्यायला त्यांनी भाग पाडलं। आमदार साहेबांचं आणि खासदार साहेबांचं दोघांचंही दुर्लक्ष आहे आमच्या गावात। आश्वासनं दिले, आमचं काहीच केलं नाही। गावचे रस्ते तुम्ही चौकोनी पाहून घ्या, फक्त 2-2, 3-4 किलोमीटरचे रस्ते आहेत, ते पण त्यांनी केलेले नाहीये। कॉल आला होता, पण त्यांना आम्ही जसं वोटिंगच्या वेळेस सपोर्ट केला तसं त्यांनी आमची परिस्थिती पाहून इथे येऊन बघायला सगळ्या महिला नाराज आहेत की हे जर आपण यांनी निवडून दिलं, हे कशासाठी दिलं? आपल्या गावाचा विकास करावा, यांनी आपली काही मदत करावी, पण कालपासून ते अजून इथेपर्यंत आले नाहीये। त्यांना खरंच मला खंत वाटते की आपण अशा माणसांना कसं निवडून दिलं बा, त्याची मला खरंच खंत वाटते। आज कार्यकारी अभियंता त्यांचं असं म्हणणं होतं की तुम्ही उपोषण मागे घ्या, आम्ही 30 लाख रुपये टाकतो, पण 30 लाखामध्ये
डागडुगीच होईल या रस्त्यांची, त्याच्या व्यतिरिक्त चारी रस्ते होणार नाही. नाही होणार नाही. आमचं म्हणणं आहे आता आम्ही टाकू, बजेटमध्ये टाकू, असं टाकू, पण आम्ही 3 वर्षापासून केलं, मग त्याचं काय? निवेदन दिले, खूप वेळा स्मरणपत्रही दिले, उपोषणाचे तुम्हाला खूप वेळा निवेदन दिले, तरी त्यांनी काहीच केलं नाही. मग आता कसं आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवू? तिळके गावातले सामाजिक कार्यकर्ते. बरं, हे जो काही रस्ता खराब झालेला आहे, जवळा ते कापूसतळी, हो. जवळा ते कसबेगाव बरोबर आणि जवळा ते इसापूर हो. आणि जवळा ते वडनेर भुजंग, बरोबर हा चारही रस्ते तुमचे चारी साईडचे रस्ते आहेत. हो. आणि मध्यभागी हे गाव आहेत. बरोबर हो हो आणि हे गाव असल्यामुळे तुम्हाला जो काही वळणावरचा काम आहे ते हो. अत्यंत खराब झालेला आहे. याबद्दल आपण काय? याबद्दल असं सांगायचं आहे की गेल्या 15 ते 20 वर्षापासून आम्ही सातत्याने याचा पाठपुरा करत आहे रस्त्यांचा, की अनेक कार्यकारी अभियंत्यांना पत्रव्यवहार केला आणि त्या संबंधित खासदार आमदार यांना पण पत्रव्यवहार केला, पण त्यांनी आजपर्यंत त्याचं काही पाहिजे तसं आम्हाला समाधान दिलेलं नाही. शेवटी प्रियाताई गोंचर ह्या सामाजिक कार्यकर्ता असून महिला बचत गटाच्या अध्यक्ष आहेत आणि त्यांनी शेवटी हे गावाच्या वतीने आमरण उपोषण ठेवण्याचं काम केलं आणि गावाचा पण चांगला सपोर्ट आहे त्यांना. पण एक परवा कालपासून म्हणजेच 4/3/2024 पासून त्यांनी हे उपोषण केलेलं आहे, परंतु आजपर्यंत असं काही म्हणजे आम्हाला असं पाहिजे ते उत्तर प्रश्नाकडून मिळालेलं नाही. नाही, अजूनही काही नाही आणि आम्ही त्याची वाट पाहत आहे. आणि नंदगोपाल मातकर, बरं, जे काही आता ताई उपोषणाला बसले त्याला आपला संपूर्ण महिलांचा पाठिंबा आहे. सर्व महिलांचा पाठिंबा, सर्व गावात अत्यंत खराब. म्हणजे आमचे लेकरं शाळेत जाऊ शकत नाही. आम्हाला आम्ही शेतकरी बियाणं आणू शकत नाही, आमचे लेकरं शाळेत जाऊ शकत नाही. जे गाड्यावाले आहेत त्याचे दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी टायर बसून राहिले, अपघात होते, टायर बसते, मग ते गाडीवाले पण नेत नाही आमच्या लेकरं शाळेत. मग आम्ही काय करा? आमची प्रियती कालपासून बसलेले आहेत, ते अन्न पण घेतलं नाही, त्यांना चक्कर येऊन राहिले. त्यांच्या जीवाला जर कमी जास्त झालं तर मग कोण त्याचं हे करणार आहे? उत्तर कोण जबाबदार देणार आहे त्याचं? शासन जबाबदार देणार आहे ना. अजून बळवंत भाऊ आले नाहीत, अजून आमदार साहेब पण आले नाही. त्याचं काम नव्हतं याचं. तहसीलदार मॅडम आले नाही. आम्ही हे दिले, निवेदन दिले तहसील मॅडम मध्ये, कलेक्टर ऑफिस मध्ये गेलो होतो. आम्ही स्वतःचे पैसे घेऊन गेलो होतो, तिकीट आम्ही स्वतः दिल्या, तरी अजून आले नाही. या लोकांनी काहीच ऍक्शन नाही घेतली. मतदान करायसाठी येतात, फक्त मतदान मागायसाठी येतात. मतदानासाठी दिसते का आमच्या जवळ का? आम्ही बहिष्कार टाकू जर आमचे नाही दिले तर, रोड जर नाही तर आमच्या लेकरांचे शिक्षण डुबून राहिले ना. त्यांनी आमच्यासाठी पूर्ण गावाचे रोड झाले पाहिजे म्हणून उपोषण केलेलं आहे आणि आम्ही काम मजुरी मोलमजुरी टाकून त्यांच्या मागे आहोत आणि आम्ही नेहमीच राहणार आहे. त्यांनी आमच्या गावासाठी खूप चांगला निर्णय घेतलेला आहे आणि आमच्या गावातले रोड खूप खराब झालेले आहेत आणि आमच्या गावाची दैनंदिन व्यवस्था झालेली आहे आणि जे रोड आहेत आमच्या गावचे ते आजपर्यंतही त्यांनी कृती आराखड्यामध्ये टाकलेले नाही आहेत. त्याच्यामुळे आमचे ते समोर गेलेच नाही रोड आणि आज ते म्हणत आहे की आम्ही कृती आराखड्यामध्ये टाकत आहे. ते लेटर आम्हाला देत आहेत, त्याच्यावर तुम्ही उपोषण हे करा, पण आम्ही जोपर्यंत आमच्या रोडाचे निधी ते आम्हाला लिहून देत नाही की आम्ही महिनाभरात करणार बा की 2 महिन्यात करणार, तोपर्यंत आम्ही उपोषण बंद करणार नाही. कारण नाव मीरा किशोर काळपांडे. आम्ही सर्व महिला या रस्त्याच्या कामासाठी उपोषणासाठी बसलेलो आहोत. हे उपोषणाची मागणी जर पूर्ण झाली नाही तर आम्ही जिल्हा स्तरावर जाऊन उपोषण करण्याचे ठरविले आहे आणि याच्यानंतर आम्ही मतदान पण करणार नाही. मतदानावर बहिष्कार करण्याचं आम्ही ठरवलेलं आहे. तर तुम्ही आमची मागणी लवकरात लवकर पूर्ण करा आणि आमच्या प्रियाताईला उपोषणातून सोडवा. गुणचोर या ठिकाणी बसलेल्या उपोषणाला बसलेल्या आहेत आणि त्यांना सपोर्टिंगसाठी संपूर्ण महिला आणि संपूर्ण गावाची मंडळी या ठिकाणी दाखल झालेली आहे. चारी साईडचे रस्ते अत्यंत निकृष्ट दर्जा झालेले आहेत. या ठिकाणी नेहमीच रोजच ॲक्सिडेंट होतात. विद्यार्थी असो, गरोदर माता असो किंवा शेतकरी असो, यांचे जाणे येणं थोडं कठीण झालेलं आहे असं या ठिकाणी म्हणणं आहे. यांनी अनेक वेळा जिल्हाधिकारी, तहसीलदार, आमदार, खासदार यांच्याकडे निवेदन दिले, परंतु अद्यापही त्यांनी तुझी दखल घेतली नसल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. आता आपल्याकडे पाहावं लागेल की पुढच्या काळामध्ये, येणाऱ्या दिवसामध्ये हा रस्ता होतो की नाही याच्याकडे संपूर्ण तालुक्याचं लक्ष लागलेलं आहे. मनोज मुळे, बहुजन न्यूज टुडेसाठी अंजनगाव, सोची.